विमान आलं. आल्यानंतर देवाने ते विमान नदीच्या पलीकडे उभं केलं होतं. पूर्वी काय देहूला विमानतळ नव्हतं, आता पूर्वी नव्हतं ना, आता विमान देवाने नदीच्या पलीकडे विमान उभं केलं देहूला. नदीच्या पल्ल्याड देवाने विमान उभं केलं आणि विमान उभं केलं आणि तुकोबरायच्या घराकडे आले. तुकोबराय चला वैकुंठाला. तुकोबराय म्हणले एवढा आयसा सांडोनी सोहळा आणि मी काय राहेन निराळा. म्हणले एकादशी द्वादशी हे कीर्तन सोडून मी तुमच्याबरोबर यायला काय रिकामा काय. थांबा 4-5 दिवस. आणि देवाला थांबून ठेवलं आणि फाल्गुन वैद्य द्वितीयेला म्हणजे बीजला तुकाराम महाराज निघाले. देवा कसं जायचं. अहो मी सोय केली. काय विमान आणलंय. कुठे नदीच्या पलीकडे. चला. गेल्यानंतर तुकोबारांनी विमान पाहिलं तर देवाने ते उंच ठेवलं होतं. विमानतळ नव्हतं. उंच ठेवलं आणि तुकोबाराय जवळ आले. विमानापाशी शिडी नाही, खुर्ची नाही. विमानात पाय कस काय ठेवायचा. आणि मग तुकोबारांनी विमानाला एक प्रदक्षिणा मारली. सोय बी नाही हो पाय ठेवायची. मग तुकोबारांनी देवाकडे पाहिलं आणि देवाला म्हणले देवा विमानात पाय कस काय ठेवायचा. एवढे उंच विमान उभं करतोय तुला तर जरा डोक्याचा. हा नाही आपण नाही. तुकाराम महाराज म्हणले कस काय पाय ठेवायचा. म्हणले विमानात पाय ठेवायला जागा नाही. देव म्हणले थांबा मी काहीतरी आणतो. तुकाराम महाराज म्हणले नाही आता मीच माझी सोय करतो. आपुले आपण. हा मग तुकोबारांनी पाहिलं तर अख्खं देहू गाव तुकोबारांना वाट लावायला आलं होतं. काळ सुद्धा आला होता, यम सुद्धा आला होता. पण यम आहे ना लांब पाठीमाग पटांगणा तिकडे तंबाखू मध्ये बसला होता. आणि तुकाराम महाराजांनी पाहिलं यमा. महाराज यमाने ऐकलं. यमाने तिकडून हात केला. काय तुकाराम महाराज इकडे ये. महाराज यमच पळत आला. काळजी नका करू कीर्तनात येत नाही. आणि पळत आला. मग काय यम वंदितो चरणी. तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि तुकोबाराकडे पाहून विनंती करतो काय सेवा करू. दिसत नाही तुला. मगाच्या धरून विमानाला प्रदक्षिणा मारतोय. काही केलं पाय ठेवायला जागा नाही. खाली वाक. महाराज यम खाली वाकला. मग त्याच्या मस्तकावरती पाय दिला आणि मग तुकोबाराय वैकुंठाला गेले. आता म्हणायचं होतं ते जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय. महाराज संपूर्ण जग ज्याला भीतय असा असणारा काळ. या काळावरती विजय मिळवला संतांनी सद्गुरूंनी. सामान्य लोकाला कळत नाही. पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. काळाची सत्ता सद्गुरूंवरती नाही चालत. अशा अलौकिक तत्वाचं विश्व माऊली ज्ञानोबराय दिवस रात्र वर्णन करतायत. साधकांनी पाहिलं माऊली एवढं तुम्ही निवृत्तीनाथांचं वर्णन करता. पहिल्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात, 8व्या अध्यायापर्यंत. कधी कधी निवृत्ती दादांना म्हणावं लागलं माऊली माझं वर्णन थांबवा. गीता 8 खैनाकडे जरा ध्यान द्या. कवर माझं वर्णन करणार तुम्ही. एवढं सद्गुरूंचं वर्णन का करता तुम्ही. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्याचं कारण आहे. का बरं. कारण या संसारात आल्यानंतर सद्गुरूंशिवाय मला दुसरं कोणी तारणारं वाटलं नाही. म्हणून मी त्यांची भक्ती करतोय. माऊली मग तुम्ही बाकीची साधनं सांगितली. माऊली म्हणले बाकीची साधनं सांगितली. पण खरं सांगू का मी माझ्या जीवनामध्ये सद्गुरूंशिवाय दुसरं कोणाचं भजन केलं तर नाहीच नाही. पण दुसरं मला साधन सुद्धा माहित नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणजे 5व्या सांगतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. 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 गुरुचा मी दास. लेन साधनास अनकाही. लेन साधनास अनकाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. नेन साधनास अनकाही. नेन साधनास अनकाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. ब्रह्मादि करोनी. ब्रह्मादि करोनी.